तर लातूर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला काँग्रेस भाजपनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा उडी घेतलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची जाहीर सभा लातूरच्या आंबेडकर चौकामध्ये पार पडली, ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली। महागाईमुळे मोदी सरकारच्या अजब निर्णयामुळे जिथं गरिबांचे खायचे वांदे आहेत तिथं शौचालयाला कुठून जायचं असा सवाल करत मुंडे यांनी मोदींच्या स्वच्छता अभियानाची खिल्ली उडवली। देशामध्ये नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि तुमच्या आमच्या नशिबी दलिंद्री सरकार असल्याची कोपरखळी त्यांनी आपल्या खास शैलीत लगावली। दरम्यान काँग्रेसकडून प्रस्ताव आला तर आघाडी करू असे धनंजय मुंडेंनी यावेळी स्पष्ट केलं। आज या ठिकाणी चर्चा केली जाते की म्हणजे देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि तुमच्या आमच्या नशिबात दलिंद्र है। दाल महंगी है, सिलेंडर महंगा है, खाने के लाले पड़े हैं, पेट्रोल महंगा, मांस खाने को आपने बंदी की है, एक वक्त का खाना गरीब के नसीब में नहीं है, और दूसरी तरफ आप 6 करोड़ शौचालय बना रहे हो। मोदी साहब, खाएगा इंडिया तो ही तो जाएगा इंडिया। काँग्रेसने काय आमच्याकडे आणखी प्रस्ताव आघाडीचा दिलेला नाही। जर सन्मानपूर्वक आघाडीचा प्रस्ताव काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडे आला नाही तर 70 ला 70 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वतःच्या ताकदीवर लढेल। आणि तुम्ही जर आशीर्वाद दिला तर ना हात ना कमर, ओनली घडी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।